महिला आणि बाल विकास विभागातील एक महत्वाचे पद परिवीक्षा अधिकारी ज्याला आपण म्हणतो प्रोबेशन ऑफिसर. तर याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती येत आहे. याच्या परीक्षा पद्धतीत बदल झालेला आहे. नेमकी ही परीक्षा आता कोण घेणार आहे, जाहिरात येणार आहे का, आणि याच्या पात्रतेत काही बदल झालेला आहे का, सर्व काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. अशी माहिती एकदम डिटेल, वेल रिसर्च विथ प्रूफ तुम्हाला युट्यूबला कुठंच पाहायला मिळणार नाही. तुम्हाला देखील आजचा हा व्हिडिओ आवडला तर शेवटी मला एक कमेंटमध्ये एक चांगली प्रतिक्रिया तुमची जी आहे तर ते नक्की कळवा. एमपीएससीचे अनेक क्रांतिकारक बदल विषयी माहिती तुम्हाला सर्वात प्रथम इथंच मिळणार आहे, एकदम डिटेलमध्ये वेल प्रूफ मिळणार आहे. आजच हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन तुम्ही प्रेस करून ठेवा. बघा, एमपीएससीचा हा जी आर आहे मित्रांनो, खूप मोठा जी आर आहे, जवळपास 231 पेजेसचा जी आर आहे. अनेक काही बदल झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी फक्त तुम्हाला हा जी आर थोडासा सांगितला असेल, परंतु या जी आरच्या एक एक पदाविषयी माहिती मित्रांनो आपण जे आहे तुम्हाला सांगतोय. 5 मे 2026 चा जी आर आहे, सामान्य प्रशासन विभाग यांचा हा जी आर आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता या जी आर मधील हे पद आहे मित्रांनो, काय, परिवीक्षीय अधिकारी. आधी हे पद सरळ सेवेमार्फत भरलं जायचं मित्रांनो, सरळ सेवेमार्फत. आता हे सरळ सेवा कॅन्सल झाली. आता त्याच्याऐवजी हे पद एमपीएससी कडे गेलेले. कशामध्ये गेलेले, एमपीएससी मध्ये आपल्याला हे पद जे आहे तर ते गेलेलं दिसतं. आणि एमपीएससी मध्ये त्यांनी प्रशासकीय या संवर्गात ते ऍड केलेले, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह महाराष्ट्र प्रशासकीय सेवा याच्यामध्ये हे पद जे आहे तर ते ऍड केलेलं आहे. आता बघा, महिला आणि बाल विकास या विभागातील हे परिवीक्षक अधिकारी, पात्रतेत काही बदल झालेला आहे का, त्यांचं काय म्हणणं आहे, नो चेंज इन रिक्रुटमेंट रूल्स, म्हणजे पात्रतेत काही बदल झालेले नाही. इथं काय म्हटलेले, फक्त पदवी, म्हणजे काय, कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी इलिजिबल आहे आणि तो त्याचा फॉर्म भरू शकतो. बाकी काही वयाची वगैरे अट दिलेली असेल तीच दिलेली, बाकी इथं पदवीधरच ठेवलेले, म्हणजे त्याच्यात काही इथं बदल केलेले नाही. फक्त परीक्षा घेणारी बॉडी आता एमपीएससी जी आहे तर ती होणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, याच्या ऑलरेडी आकृतीबंधा संदर्भातला एक नवीन जी आर नुकताच एप्रिल मध्ये आलेला होता. त्याच्यामध्ये जर आपण हे परिवीक्षक अधिकारी हे पद जर पाहिलं तर महिला आणि बाल विकास आयुक्तालय इथं 271 पद, आयसीडीएस आयुक्तालयाला 0 पद, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग इथं 2 पद, महाराष्ट्र राज्य महिला आयोग इथं 0 पद, चिल्ड्रन एंड सोसायटी मध्ये 16 पद, अशी 289 पद ही परिवीक्षक अधिकारी यांची आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नव्याने काही पद निर्माण झालेली आहेत यांची. कुठं बघा, परिवीक्षक अधिकारी गट क, Y14 ची वेतन श्रेणी 38,600, 1,12,800. आता याच्या संदर्भातला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती मित्रांनो. आता जर तुम्ही इथं पाहिलं, इथं ही वेतन श्रेणी याची Y14 आहे. किती, Y14, म्हणजे याचं पेमेंट तुमचं PSI, STI आणि SR म्हणजे ग्रुप बी नॉन गॅजेटेड या पदाच्या लेवलचा पगार आहे. इथं जरी गट क मध्ये दिसत असेल तरी. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय पालघर इथं 1 पद, शासकीय महिला भिक्षेकरू स्वीकार केंद्र 1 पद, इथं हे 2 नवीन पद निर्माण झालेली आहेत बघा. त्याच्यानंतर आयुक्त महिला आणि बाल विकास पुणे इथं परिवीक्षक अधिकारी आणखी 12 पद मंजूर करण्यात आलेले. इथं किती, 12 पद इथं मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर या जिल्हा स्तरावर बघा, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जी काही पद आहेत तिथं बघा, फॉर एक्झाम्पल नागपूर इथं 4 पद आहेत, गडचिरोली इथं 3 पद आहेत, चंद्रपूर इथं 3 पद आहेत. तर अशी अनेक पद आपल्याला या परिवीक्षक अधिकारीची पाहायला मिळतात. महिला बाल विकास विभागामधील एकदम महत्वाचं पद आहे. याची मागील भरती 2024 मध्ये एक जाहिरात आलेली होती. जवळपास याच्यात पाहायला गेलं 236 पदांसाठी जाहिरात होती. त्याच्यामध्ये परिवीक्षक अधिकारी याची 72 जागा होत्या, जबरदस्त जागा होत्या. हे गट क चं पद आपल्याला जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं मित्रांनो. याच्यामध्ये जर पाहिलं परिवीक्षक अधिकारी याच्यामध्ये हे जरी गट क चं पद आहे तरी याचं जे वेतन आहे मित्रांनो ते ग्रुप बी चं आहे. म्हणजे असं एकमेव आहे की ज्याला ग्रुप बी चे वेतन आहे परंतु गट क मध्ये आहे. संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी एवढीच त्यांनी पात्रता ठेवलेली. म्हणजे आगामी काळात एमपीएससी ग्रुप सी मध्ये याची जाहिरात जाणार आहे आणि याची जाहिरात म्हणजे बाकीचे काही बदल होतील, म्हणजे ग्रुप सी मध्येच हे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे असे अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतील. आता याच्या जाहिराती संदर्भात कधी येऊ शकतं बघा, 5 मेला जी आर आलेला आहे. 15 दिवसांनी 20 मे पर्यंत त्यांना सांगितलेले आहे की सेवा प्रवेश नियम सांगा, 5 जून पर्यंत बिंदू नामावली अपडेट करा आणि त्याच्यानंतर जे काही रिक्त पद असतील त्याच्यानुसार परीक्षा योजना होतील. म्हणजे कोणत्या याच्यात परीक्षा जाईल, काय परीक्षा पॅटर्न असणार हे आपल्याला एका महिन्यामध्ये जे आहे तर ते करणार आहे. आणि या प्रवासात तुम्हाला लक्षात घ्या, तुमचा अभ्यास बंद नाही करायचा आहे. या प्रवासात लक्षात घ्या, एमपीएससीचं जे कोर आहे, एमपीएससी प्रश्न कुठून विचारते, कुठून घेते प्रश्न, तर एमपीएससीचा एकमेव सोर्स तो म्हणजे स्टेट बोर्ड. आणि या स्टेट बोर्ड फाउंडेशन पूर्णपणे आपल्याला क्लिअर करून टाकायचं आहे या 1-1.5 महिन्यात. त्याच्यासाठी तुमच्यासाठी खास बॅच आणि तेही खास ऑफर, म्हणजे महाराष्ट्रात अशी कुठेच ऑफर पाहायला मिळणार नाही. फक्त 99 रुपयामध्ये
पूर्ण स्टेट बोर्ड तुम्हाला जे आहे तर ते इथं पाहायला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅचला, मी असं म्हणेल खूप साऱ्या ज्या महिला ज्यांना सरकारी नोकरीची तयारी करायची पण आता एमपीएससीची पद्धत माहित नाही, मी म्हणेल तुम्ही तोपर्यंत ही स्टेट बोर्डची बॅच कंप्लीट करून टाका. तुमचं एक बेसिक फाउंडेशन जे आहे तर ते कंप्लीट होऊन जाईल. सोबतच मित्रांनो, आदिवासी विभागाची चौकीदार पदाची सरळ सेवेची जाहिरात आली, त्याला तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचा प्रमोशन, त्याच्यानंतर दारूबंदी पोलीस संदर्भात हे ऑलरेडी अनेक व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. माझं कामच आहे मित्रांनो तुम्हाला एक ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन देणं. तुम्हालाही आपली मेहनत, आपलं काम आवडत असेल तर तुमची एक चांगली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.